तर आम्ही नवपर्व असं म्हणण्यापेक्षा आम्ही पुन्हा एकदा आलोय, आम्ही येत राहणार असं आम्ही म्हणतो. सचिन मोटे आणि गोस्वामी सर इतके फ्लेक्झिबल आहेत की कुठलीही कल्पना कोणाकडूनही आली तरी ते स्वागत करतात त्या गोष्टीचं. तर काय म्हणलं पाहिजे अँकरनी की तुम्हाला भरघोस यश मिळेल यात काहीच शंका नाही. अँकर म्हणतायत तुम्हाला भरघोस यश मिळेल याची मला अजिबात खात्री वाटत नाही. मला अँकर म्हणून कधी करिअर करायचं नव्हतं. हे क्या हो रहा है मेरी जिंदगी में. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि आता माझ्यासोबत आहे तुमची लाडकी फुलवंती म्हणजेच प्राजक्ता. प्राजक्ता, खूप छान दिसतेस, पण कशी आहेस? मी एकदम टुणटुणीत. आता फुलवंती मय आहे माझं सगळं आयुष्य आणि जरा व्याप कमी झाले त्यामुळे येस आता मी बरी आहे. पण प्राजक्ता, खूप छान होता चित्रपट, खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तर काय सांगशील? खूप बरं वाटतंय. कष्ट लोकांपर्यंत पोचले, ते अप्रिशिएट झाले की बरं वाटतं. नाही तर बऱ्याचदा होतं काय की आपण चित्रपट बनवताना खूप कष्ट करतो पण चित्रपट पोचत नाही लोकांपर्यंत, तेवढा चालत नाही, तर मग त्याचं खऱ्या अर्थाने तेव्हा दुःख वाटतं. पण चित्रपट पोचला, इतके दिवस त्याला 50 दिवस चित्रपटगृहामध्ये होता, आम्हाला खूप आनंद आहे. अगदीच, त्यासाठी अभिनंदन. प्राजक्ता, नवपर्व आलंय, महाराष्ट्राची हास्य जत्राचं कॉमेडीची हॅट्रिक अशी टॅगलाईन आहे, तर काय सांगशील, किती एक्सायटेड आहेस? हे बघ, आमच्यासाठी आहे ना सातत्यानं कार्यक्रम चालू राहणं हेच महत्त्वाचं आहे, कारण त्या योगे अख्ख्या महाराष्ट्राचं एंटरटेनमेंट होतं. त्यामुळे आता आम्ही नवपर्व असं म्हणण्यापेक्षा आम्ही पुन्हा एकदा आलोय, आम्ही येत राहणार असं आम्ही म्हणतो. आणि यावेळेस सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता आलोय. मी वेळ बदलली आहे, ते फक्त महत्त्वाचं आहे. ते सगळ्यांनी नोट डाऊन करावं की आठवड्यातून 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9:30 वाजता आहे. आणि अशी वेगवेगळी नवीन पर्व सातत्याने आम्ही घेऊन येतच राहणार आहोत. आम्ही तुमच्या आयुष्यातून कुठेही जाणार नाही. आम्ही तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज आहोत, सगळेच जण सज्ज आहेत आणि आम्ही हसवत राहणार महाराष्ट्राला. प्राजक्ता, कलाकार मंडळी तर लक्षात राहतात कारण त्यांचे स्किट्स असतात, त्यांचा अभिनय असतो, पण तू या कार्यक्रमातून लक्षवेधी ठरली ते तुझ्या अँकरिंगमुळे किंवा अँकरिंग कुणाचं तरी स्वागत करण्याचे त्यांच्यासाठी तुझं विशेषण वापरते त्यामुळे. तर हे तुझं स्वतःचं असतं की ते काय सांगशील त्याबद्दल, कारण त्याबद्दल खूप क्युरिओसिटी असते. नाही, ते माझं स्वतःचं नाही आहे. स्किटच्या आधी जे मी बोलते ते सगळं लिखित असतं. आय थिंक सगळे मोठे सर, ऋषिकेश ही मंडळी लिहितात स्क्रिप्ट. स्किट नंतर जे असतं ना ते सगळं उत्स्फूर्त असतं. मग ते सईप्रसाद यांचं पण उत्स्फूर्त असतं, ते माझे उत्स्फूर्त असतं. पण जी विशेषणं आहेत ती फार विचार करून या लेखक मंडळींनी निवडलेली आहेत आणि काढलेली आहेत. मी फक्त ती फेमस केलेली आहेत. कधी असं झालंय तू एक स्वतःचं एडिशन केले पण त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ते फेमस झाले? हो. इतके काय म्हणा फ्लेक्झिबल आहेत सचिन मोटे आणि गोस्वामी सर, इतके फ्लेक्झिबल आहेत की कुठलीही कल्पना कोणाकडूनही आली तरी ते स्वागत करतात त्या गोष्टीचं. त्यावर विचार करतात. म्हणजे असं नाही की आलं एक्सेप्ट केलं, नाही, त्याच्यावर विचार होतो की हे छान आहे, मस्त आहे, पण ते आज नाही जाते, नेक्स्ट टाइम कर, यु नो, किंवा हे छान आहे पण ह्याच्यात ही ॲडिशन कर, मग छान होईल. सो आम्हाला कधीच ऑकवर्ड होत नाही कुठली नवी सजेशन देताना, भीती वाटत नाही आणि एक्सेप्टन्स लेवल त्यांचा नेक्स्ट लेवल आहे. म्हणूनच आय थिंक आहे ना सगळेजण एकत्र ग्रो होतात. सो आम्ही देत राहतो. कधी कधी रिजेक्ट होतात, त्याच्यावर पंचेस होतात, दॅट्स फाईन. मग अशी तू म्हणालीस की खूप ग्रेसफुली तू ते एक्सेप्ट केलं. सगळ्यांचेच फंबल्स पडतात, पण कधी असं होतं की कुठला एक ठराविक कलाकार गमतीजम इन अ फन वे खूप हसतो किंवा खूप त्या फंबलमुळे खूप मस्ती होते? अरे बापरे, मी खूपच मी आता सांगणार नाही चित्रपट, पण आता मी सांगते. एक चित्रपट प्रमोशनला आला होता. आता काय म्हणलं पाहिजे अँकरनी की तुम्हाला भरघोस यश मिळेल यात काहीच शंका नाही. अँकर म्हणतायत तुम्हाला भरघोस यश मिळेल याची मला अजिबात खात्री वाटत नाही. सो शंका आणि खात्री यात मी इतकी गडबडले. एकदा शिवाजी साटम सर आले होते, त्यांना मी अभिजित साटम म्हणाले. एकदा पर असंच काहीतरी आडनाव वेगळं होतं, मी वेगळं म्हणाले. तर फॉर एक्झाम्पल जर आपल्याला प्राजक्ता माळी नाव खूप माहिती आहे पण प्राजक्ता कोळी आली आहे फॉर एक्झाम्पल, तर मी माळीच म्हटलंय तिच्यासमोर तिला. सो अशा मी खूप मात्या घालल्यात आयुष्यात. पण ठीक आहे, आम्ही त्याचंही मग काय म्हटलं ना की पंचेस होतात,
आणि त्याच्यावर आम्ही कितीतरी दिवस पुढे हसत राहतो. प्राजक्ता, तू सुद्धा खूप एक उत्तम अभिनेत्री आहेस, वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत साकारल्यास. या कार्यक्रमामध्ये तू एक अँकर म्हणून दिसतेस, पण कधी असं होतं तुला सुद्धा वाटतं की त्या स्किटमध्ये मी असते तर, किंवा इतका चांगला विषय आहे मला सुद्धा असं काहीतरी ट्राय करायचं, असं कधी होतं? नाही, मला भीती वाटते. इट इज सो डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट जॉब. जो बघताना आपल्याला खूप इझी वाटतो, परंतु लोकांना हसवणं हे फार अवघड आहे. आणि मला नेहमीच भीती वाटत राहिली या गोष्टीची. त्यामुळे मला असं नाही वाटतं, मला एवढंच वाटतं की मला अँकर म्हणून कधी करिअर करायचं नव्हतं. हे क्या हो रहा है मेरी जिंदगी में एवढंच होतं. मला ॲक्टर म्हणूनच आयुष्य जगायचं होतं. दॅट्स इट. पण मला असं वाटतं की मी हा शोज नाही चूज केला आहे. देवानी मला ह्यासाठी चूज केलं आहे. दिस वॉज मेंट टू हॅपन, सो आय एक्सेप्ट इट. पण ते जे करतात कलाकार, ते म्हणजे बापरे फार कठीण आहे. सई आणि तुझ्या आउटफिट्सची विशेषतः जेव्हा एपिसोड्स असतात किंवा काही असतं, खूप चर्चा असते. तुमचे फोटोशूट्स तितकेच हटके असतात आणि तुझे तर कॅप्शन्स तितकेच भन्नाट असतात. तर हे कॅप्शन्स तुझे असतात किंवा काय असतं त्यामागे? हो, अगदीच. सोशल मीडिया मी नाही कोणाला हँडल करायला देत. ॲब्सल्युटली माझे असतात. आणि मला असं वाटतं तो कनेक्ट फार महत्त्वाचा आहे प्रेक्षकांबरोबरचा. म्हणून मी माझा एकटाच जातो ते लिहायला आणि सुचायला काहीतरी. मी फारच वेळ घालवते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की फार वेळ जातोय. कधी कधी मग सुचलेलं असतं ना असंच वाटेत, तर मी ती लिहून पण ठेवते की अरे हां, हे कॅप्शन म्हणून छान आहे असं. पण मग ते माझं असतं. मग मला ते प्रेक्षकांशी एक नाळ जोडली गेलेली ती हवी आहे. ती युनिक असली पाहिजे, ऑर्गॅनिक असली पाहिजे. त्यासाठी मी कष्ट करते. युजली पोस्ट केलं की असं असतं ना की किती लाईक्स वगैरे आले, असं प्राजक्ता माळी करते का? ती बघते का की किती आणि कोणी लाईक केलंय? बघते, पण कधी आता आज पोस्ट टाकली आहे, मग रात्री वगैरे वेळ मिळाला तर बघते की साधारण काय किती व्हायरल झाले. ओके, नाही का. ॲट टाइम्स कधी असं होतं की काल टाकलेले पोस्ट आज बघते की ओके एवढं रीच आहे का, ओके फाईन. थोडं ते मी माणूस आहे, थोडं होतं, पण खूप नाही. काही जण मला माहिती आहेत की दर एका तासाला चेक करत राहतात. मग ते आपण खूपच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातो असं वाटतं मला. एवढं नसलं पाहिजे. ओके, पण खूप छान असतात तुझे फोटोशूट्स, तुझे आउटफिट्स खूप छान असतात. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता प्रेक्षकांना काय सांगायचं आहे का? हेच सांगेन की पुन्हा एकदा एक पर्व सुरू होत आहे. यावेळेस वेळ आहे 9:30 वाजता. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर अर्थातच आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नक्की बघा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.